राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। दादा, संजय शिरसाटाकडून एक वक्तव्य झाले, कसं पाहता त्या वक्तव्यांकडे? हे बघा, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, आज शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। शेतकरी स्वतःच्या हितासाठी उपोषण तिथं करत आहे आणि त्याच्याचबरोबर तिथं एक कन्नड तालुक्यामध्ये एक शेतकरी उपोषण करत होता शेतकऱ्यांच्या हितासाठी। आणि शिरसाट जे आहेत मंत्री, ते नमुना बघा कसा आहे की त्यांना शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, सिडकोचे 5,000 कोटी रुपये खायला वेळ आहे, त्यानंतर तिथं हॉटेल घेण्यासाठी वेळ आहे, पण या नमुना मंत्री जो आहे त्यांना शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही। म्हणजे हा अहंकार आणि माज आहे, हाच तर कुठेतरी खऱ्या अर्थाने उतरवण्याची वेळ आलेली आहे। कुठपर्यंत योग्य आहे की शेतकऱ्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये घरी नेऊन त्याचं उपोषण सोडण्याचा प्रयत्न करणे? स्वतःला हे ट्रम्प समजतात का काय असं मला वाटायला लागले। आता कुठंतरी असे नमुने या सरकारमध्ये भरल्यामुळेच आज सामान्य लोक अडचणीत आलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना वागवत असाल, नाही तर एखाद्या उपोषणाला तुम्ही न जाता तुमच्याकडे वेळ नाही म्हणून त्याला जर घरी बोलवत असताल, ही नवीनच प्रथा या नमुन्यांनी सुरू केली। या सरकारमध्ये असणाऱ्या इतर मोठ्या नेत्यांनी या लोकांवर कुठेतरी कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे। तसंच सिडकोच्या प्रकरणामध्ये तसेही ते घरी जाणारच आहे, त्यांनी आता दिवस मोजायला सुरुवात करा। काही दिवसापूर्वी शासन आपल्या दारी असा त्यांचा उपक्रम सरकारचा होता की शासन लोकांच्या दारी जात होतं। आता मात्र शेतकऱ्यांना सरकारच्या दारी जावं लागतं, आपले पंचनामे असतील किंवा आपलं नुकसान दाखवण्यासाठी। इलेक्शनच्या आधी त्यांनी ती योजना आणली होती शासन आपल्या दारी, त्यात त्यांनी फायदा करून घेतला, 5-5 कोटी रुपये एका प्रोग्रामला खर्च केला, वातावरण निर्माण केलं आणि आता लोकांना ते विसरून गेले आणि मग आता लोकांनाच घरी बोलवतात उपोषण सोडवायला। असं हे सरकार आहे, करामती सरकार आहे, नमुनेबाज सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। करामती सरकार आणि नमुनेबाज सरकार असल्याची बोचरी टीका जी आहे ती आता आमदार रोहित पवारांनी या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।